आज मी बनवणार आहे तीळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या. तर मी काय केले, इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले, थोडंसं मीठ टाकले. आता हे पीठ ना आपण चपातीला पीठ मळतो ना, असंच पीठ मळून घ्यायचं. आता काही जण कसं शेंगदाणे आणि तिळाच्या पोळ्या बनवायचं की बेसन पिठाचा वापर करतात, म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करतात. तर मी तसं काय नाही केलं, फक्त इथे गव्हाचं पीठच घेतलंय. आता हे पीठ असं चांगलं मळून झालं ना की वरतून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि परत 1-2 मिनिटं असं चांगलं पीठ मळायचं. शेंगदाणे आणि तीळ भाजेपर्यंत पीठ मुरत ठेवायचं. पीठ मुरलं की कसं पोळ्या खूप छान होतात. आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाले की तीळ भाजून घ्यायचे. तीळ असे चांगले तडतड करायला लागले की समजा ते तीळ भाजून झाले. तर तीळ आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता शेंगदाणे तीळ थंड झालं ना की मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर मी अगोदर इथे तीळ बारीक करून घेतले. आता त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेते. आता हे दोन्ही चांगलं बारीक झाले. आता यामध्ये ना मी गूळ टाकते. आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे सर्व सारण आहे ना एकजीव होईल. तर यामध्ये ना मी इलायची पावडर टाकली होती, पण ते काय झालंय, व्हिडिओच माझा स्किप झालाय. आता पीठ चांगलं मुरलंय. आता पोळ्या लाटून घेते. आता इथे ना मी पिठाचा एक छोटासा गोळा घेतलाय. आता पुरणपोळीला आपण जशी पारी बनवतो अशी पारी बनवून घ्यायची आणि यामध्ये ना भरगतचं सारण भरायचं, म्हणजे कसं पूर्ण पोळीभर सारण असं पसरलं पाहिजे. आता ह्या पोळ्यांना 7 ते 8 दिवस टिकतात. तर ह्या पोळ्या काही खराब वगैरे काही होत नाहीत. आता पोळपाटावर थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. तर पोळी अशी छान पातळ लाटून घेतली मी. आता भाजून घेते हिला. तशी मस्त मिडियम गॅसवर पोळी भाजून घ्यायची. तर पोळी भाजता वेळेस ना तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा. तर मी ना इथं तेल वापरले पोळी भाजण्यासाठी. तर मी आज अशा साध्या सोप्या पद्धतीने तीळ शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या होत्या.